स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली गेल्याप्रकरणी आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली। आज न्यायालयामध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली। यावेळी न्यायालयाने 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्यासंबंधी सविस्तर माहिती मागवली असून सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजे 28 नोव्हेंबर रोजी ठेवली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 157 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचा दावा करण्यात आला होता। या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आपण शुक्रवारी अंतरिम आदेश देऊ असे सांगितले आहे। शुक्रवारी दुपारी 12 वाजता ही सुनावणी होणार आहे। पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी 28 तारखेला दुपारी 12 वाजता ठेवण्यात आली आहे। ज्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे त्या संदर्भात कोर्टाची अशी मनस्थिती दिसली की जरी त्या निवडणुका झाल्या तर अंतिम निकालाच्या अधीन राहून त्याचा निर्णय होऊ शकतो, पण आज तसा काही आदेश देण्यात आला नाही। पण एकंदरीत न्यायालयाची मानसिकता अशी होती की आम्ही निवडणूक थांबवणार नाही, अशी माहिती वकील मंगेश ससाणे यांनी दिली।